नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 10वीचा रिझल्ट लागल्यापासून तुमच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न आहे, तो म्हणजे काय? 11वीचा प्रवेश. यस, बघा 11वी यावर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सगळे प्रश्न आहेत की नेमकं हे कोटा काय असतं, कॅप राऊंड काय असतं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, फायनल मेरिट लिस्ट काय असते, किती राऊंड्स असतात, कॉलेज कसं घ्यायचं, म्हणजे अशा कित्येक तरी प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. मला माहित आहे तुम्ही थोडेसे गोंधळलेले आहात, कारण आताच तुमची 10वी झालेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा आपण 11वी ऍडमिशन मध्ये हाच गोंधळ पाहिला होता आणि परत या वर्षी सुद्धा तोच गोंधळ तयार झालेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुमच्या मनामध्ये काहीही प्रश्न असेल तो प्रश्न मला कमेंट्स मध्ये लिहा आणि सर्वात पहिल्यांदा मला कमेंट्स मध्ये हे सांगा की तुम्ही आतापर्यंत फॉर्म नंबर 1 भरला आहे की नाही. यस, चला बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आज 11वी प्रवेशामध्ये A to Z तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मात्र माझं सुद्धा एक छोटंसं मागणं आहे विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी महाराष्ट्र क्लास 9 and 10 चॅनल असो किंवा अनअकॅडमी महाराष्ट्र क्लास 11 चॅनल असो, कोणत्याही चॅनलवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या अनअकॅडमी महाराष्ट्र क्लास 11 12 या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण इथून पुढचे सगळे अपडेट्स त्या चॅनलवर तुम्हाला येणार आहेत. आणि या व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका. मला जेवढे व्ह्यूज आहेत त्याच्या किमान 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 अर्धे तरी मला कमेंट्स पाहिजेत. त्याच्यानंतर कारण एक मोटिवेशन असायला लागतं आम्हाला पण विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्या खूप छान छान कमेंट्स हे आमच्यासाठी मोटिवेशन असतात. तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, तुमचं नाव सुद्धा कमेंट करा. येस, ते सुद्धा आम्हाला खूप छान वाटेल. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11वी प्रवेश प्रक्रिया A to Z माहिती बघणार आहोत. आता तुम्हाला काय करायचंय बघा, मला माहित आहे तुमच्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे. एकदम साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये एकदम पूर्णपणे मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे A to Z प्रवेश प्रक्रिया. कारण गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये जर व्हिडिओज बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माझ्या माध्यमातून होतं. मला गर्व वाटतो आणि लाखो विद्यार्थ्यांना मी मदत करण्याचं काम केलं होतं आणि अगदी यावर्षी सुद्धा करणार आहे. पण त्याच्यासाठी तुमची मला साथ असायला हवी. त्याच्यामुळे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. बघा, आपल्याकडे एक वेबसाईट आहे. आता सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न पडतो, सर 11वी ऍडमिशन ऑनलाईन का? कारण सरकारनं गेल्या वर्षीपासून 11वी ऑनलाईन ऍडमिशन ही प्रक्रिया राबवली आहे. कारण भ्रष्टाचार कमी व्हावा, महाविद्यालय जे फीस आकारतात ती फीस कमी व्हावी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळावं, पैशाची लूट कमी व्हावी, म्हणून ऑनलाईन ऍडमिशनचा हा जो काय आहे तो प्रक्रिया चालू आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता पहिला प्रश्न, सर आमच्या शेजारीच कॉलेज आहे, आम्ही तिथे जाऊन ऍडमिशन करू. पण लक्षात ठेवा, ऑनलाईन ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. पहिली प्रक्रिया ही ऑनलाईन करणं कंपल्सरी आहे, त्याच्यानंतरच तुम्ही जाऊन ऑफलाईन ऍडमिशन करू शकता, अन्यथा तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. गेल्या वर्षी लाखो विद्यार्थ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत रखडण्यात आलं होतं कारण त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नव्हतं. त्याच्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 1 भरणं हे मॅन्डेटरी आहे. जरी तुमचं स्वतःचं कॉलेज असलं तरी सुद्धा शासनाचा नियम आहे. बरोबर? चला, आता बघा, अगदी 10वीच्या परीक्षा झाल्याच्या नंतर 4-5 दिवसानंतरच फॉर्म नंबर 1 भरायला सुरुवात झाली होती. या स्टुडंट रजिस्ट्रेशनवर जायचं आहे, थोडीशी माहिती फिल करायची आहे, 100 रुपयाची फीस भरायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म नंबर 1 अर्थातच रजिस्ट्रेशन फिल होतं. बरोबर आहे? आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं फॉर्म नंबर 2 भरायला चालू आहे. आता फॉर्म नंबर 2 हा आज आणि उद्या तेच विद्यार्थी भरू शकतात ज्यांना कोटा अंतर्गत ऍडमिशन भरायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर कोटा अंतर्गत ऍडमिशन भरायचं म्हणजे काय? जर इन हाऊस कोटा म्हणजे तुमचे आईवडील जर एखाद्या संस्थेमध्ये काम करत असतील, म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये, आणि त्याच शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला इन हाऊस कोटा असं म्हणतात. म्हणजे काय? तात्पुरतं पालक, म्हणजे असे पाल्य ज्यांचे आईवडील तिथे काम करतात, त्यांच्यासाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर आजचीही 2 दिवस आहेत. मायनॉरिटी कोटा, जर तुम्ही सिंधी कम्युनिटी, मुस्लिम कम्युनिटी, गुजराती कम्युनिटी किंवा हिंदी कम्युनिटी अशा कम्युनिटीचे कॉलेजेस असतात, शाळा असतात, आणि त्या शाळांमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर जर तुम्ही त्या मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये असाल तर तुमच्यासाठी मायनॉरिटी
हा कोटा असतो. आणि मॅनेजमेंट कोटा हा सर्वांनाच लागू पडतो. असे विद्यार्थी ज्यांना जास्त फीस भरून किंवा पैसे भरून एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे ते तिथे ऍडमिशन घेऊ शकतात. सकाळी मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला, सर एका ठिकाणी मॅनेजमेंट कोटामधून मी ऍडमिशन करत आहे, मला 80% पडलेले आहेत आणि 10,000 रुपये फीस आहे सायन्सची. मी त्या विद्यार्थ्याला म्हटलं, राजा तुला कॅप राऊंड मधून जर साधं सोपं तेच कॉलेज मिळणार असेल तर मॅनेजमेंट कोटामधून 10,000 रुपये फीस का देतोस तू? म्हणजे लक्षात ठेवा, मॅनेजमेंट कोटा म्हणजे पैसे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर तुम्ही पैसे न देता कॅप राऊंड मध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. कोटा ऍडमिशन लक्षात आलं. कॅप राऊंड कोणासाठी आहे? ज्यांना पर्सेंटेजच्या बेसिसवर त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. मग जवळचं कोणतंही कॉलेज असो, हे ना, झोपडपट्टीवरचं कॉलेज असो किंवा मुंबई शहरातलं सगळ्यात मोठं कॉलेज असो, प्रत्येक कॉलेजला ऑनलाईन ऍडमिशनच्या थ्रू कॉलेज होणार आहे आणि तिथे तुम्हाला मेरिट बेसिसवर तुमचं ऍडमिशन भेटणार आहे. आता तुम्ही म्हणाल, सर आमच्या शेजारचं एक कॉलेज आहे, मग तिथं आम्हाला मेरिटनुसार ऍडमिशन भेटेल का? बिलकुल भेटेल का? कारण तेवढ्या एरियामधले विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेणार आहेत. पुण्याचा विद्यार्थी तर तिथे जाऊन ऍडमिशन घेणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला ऍडमिशन भेटणारच आहे. घाबरू नका, चिंतेत जाऊ नका. जरी तुम्हाला पर्सेंटेज कमी असतील तरी तुम्हाला हवं असणारं कॉलेज भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, चला आता आपण येऊयात शेड्यूलवर, ऍप्लिकेशन शेड्यूलवर. इथून ऍप्लिकेशन शेड्यूल तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतो. ऍप्लिकेशन शेड्यूल मध्ये ही माहिती दिलेली आहे बघा. 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्टर अर्थातच भाग 1 भरता येतो. 11 मे ते 13 मे भाग 1 सुद्धा भरता येतो. त्याच्यानंतर विद्यार्थी एकाच वेळेला भाग 2 म्हणजे 11 ते 13 तारखेच्या मध्ये तेच विद्यार्थी ज्यांना कोटा अंतर्गत प्रवेश करायचा आहे ते फॉर्म 2 भरू शकतात. हे विद्यार्थी कमीत कमी 1 महाविद्यालय आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालय भरू शकतात. आता असे विद्यार्थी ज्यांना कोटा अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं नाही त्यांच्यासाठी हे 2 दिवस महत्त्वाचे नाहीत, तर त्यांच्यासाठी 14 आणि 15 हे दिवस महत्त्वाचे आहेत. कारण तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी, त्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपण असं म्हणतो, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी जे विद्यार्थी 11वी ऍडमिशनसाठी प्रवेश घेणार आहेत त्यांची पर्सेंटेज नुसार एक यादी तयार होते आणि या यादीमध्ये तुम्हाला एक नंबर मिळतो, त्याला मेरिट नंबर असं म्हणतात आणि त्या मेरिट नंबरवर तुम्हाला कॉलेज मिळतं. 16 तारखेला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 19 तारखेला जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या तुम्ही फिल करू शकतात. 19 मेला अल्पसंख्याक कोटा, इन हाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा यांच्यासाठी 0 राऊंड होऊ शकतो, म्हणजे 0 राऊंड होणार आहे. असे विद्यार्थी जे कोटा अंतर्गत ऍडमिशन करणार आहेत त्यांच्यासाठी राऊंड होणार आहे. 20 तारखेला रिक्त जागा प्रदर्शित होतील. कोणत्या? कोटा अंतर्गत ऍडमिशन झाल्याच्या नंतर ज्या जागा रिक्त राहतील त्या जागा. 20 मेला पहिल्या फेरीकरता जागा प्रदर्शित करणे आणि 20 तारखेला अशी एक लिस्ट जाहीर होईल ज्या लिस्टमध्ये सांगण्यात येईल की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत. त्याच्यानंतर 20 मे नंतर बघा, आता हे आहे कॅप राऊंड, म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांकरता काय आहे. हे वरचं होतं कॅप म्हणजे ऑल टोटल, इथं कोटाला जास्त मान्यता होती. मात्र इथं आहे की असे विद्यार्थी जे कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत, महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त विद्यार्थी इथं पार्टिसिपेट करतात. आता कॅप राऊंड मधल्या विद्यार्थ्यांसाठी कसं आहे बघा. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी भाग 1 मधील बदल. जर तुम्ही भाग 1 मध्ये तुमची काही चुका असतील तर त्या तुम्ही करू शकतात. 21 मे सकाळी 8 पासून ते 22 मे सकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरणे. तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे, कसं कॉलेज हवं आहे, कोणते विषय पाहिजे आहेत हे तुम्ही इथं भरू शकतात 21 मे ते 22 मेच्या दरम्यान. म्हणजे आता तुम्हाला काही भरण्याची गरज नाही. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील. बरोबर आहे. अलाइनमेंट प्रोसेस 23 मेला तुम्हाला कॉलेज मिळून जाईल. परत 26 मेला अलॉटमेंट प्रोसेस, म्हणजे तुम्ही कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. इथून पुढची प्रोसेस ही मी थोडीशी वेगळ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे, है ना. आतापर्यंत म्हणजे कॅप 1 पर्यंत आपण A to Z ही माहिती बघितलेली आहे. इथून पुढची प्रोसेस ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकासाठी वेगळी असते, त्याच्यासाठी वेगवेगळे नियम येत जातात. ही सगळी सुद्धा आपण गोष्टी
तपासून बघणार आहोत, सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. जर तुमचा काही प्रश्न असेल, जर तुमची काही अडचण असेल, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही सायन्समध्ये ऍडमिशन घेणार असाल विद्यार्थी मित्रांनो, तर सायन्समध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 11वी असे विद्यार्थी जे 11वी मध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांकरता आपण घेऊन आलेलो आहेत स्वराज बॅच MH क्लास 11 आणि MSTCT. ही बॅच फक्त आणि फक्त 1999 रुपयाची बॅच आहे. हे सर्व फॅकल्टीज तुम्हाला वर्षभर या बॅच मध्ये शिकवणार आहेत. 500 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस, डाऊट क्लिअरिंग सेशन्स, क्लास नोट सगळे भेटणार आहे. आधीची बॅच ही 21 तारखेला सुरू झाली होती. नवीन बॅच ही 15 मे ला स्टार्ट होणार आहे आणि फक्त 1999 रुपये बॅचची प्राइस आहे. त्याच्यामध्ये पण जर तुम्ही हा कोड लावला CHAMPA तर तुम्हाला अजून 10% म्हणजेच काय तर फक्त 1899 रुपयाची ही प्राइस असणारी बॅच आहे. तुम्ही नक्कीच परचेस करा, एनरोलमेंट करा आणि आतापासूनच आमच्या सोबत 11वी ऍडमिशन सोबतच 11वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूयात. तुमची काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू, थँक्यू सो मच. एनरोल करा स्वराज्य बॅच.